जर आमच्या नेत्यांमध्ये असं वक्तव्य केलं तर तसं तसं उत्तर देऊ आणि गाठ आमच्याशी आहे. काय करायचं आहे ते त्या दिवशी घडल. आम्ही आमने सामने जायला तयार आहोत त्याच्या. भाजपचे तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली युनिकेम कंपनीच्या आवारात गेट बंद आंदोलन करणार असल्याचे बुधवार दिनांक 27 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. यावर आज गुरुवार दिनांक 28 डिसेंबर रोजी रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला. युनिकेम कंपनीत सर्व स्थानिक कामगार आहेत. भाजपाने गेट बंद आंदोलन करू नये आमची त्यांना विनंती राहील अशी समजावणीची भाषा प्रथम खासदार सुनील तटकरेंचे 2 शेर हेमंत कांबळे जयवंत मुंडे यांनी केली. मात्र याबरोबरच पुढे ते कडक इशारा द्यायला विसरले नाहीत. भाजपने गेट बंद आंदोलन केल्यास ते उधळून लावण्यात येईल. आमदार प्रशांत ठाकूर, अमित घाग नाद नाही करायचा. हेमंत कांबळे जयवंत मुंडे बाह्य सरसावून तयार आहेत असा त्यांच्या बोलण्याचा रोख होता. माजी सभापती हेमंत कांबळे व राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष जयवंत मुंडे हे खासदार सुनील तटकरेंचे खंदे समर्थक असून साहेबांवर त्यांची अपरंपार निष्ठा आहे. भाजप तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी पत्रकार परिषदेत खासदार सुनील तटकरे यांच्यावरही नाहक टीका केली. त्यामुळेच माजी सभापती हेमंत कांबळे व राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष जयवंत मुंडे संतापले. दरम्यान 4 जानेवारी रोजी होणाऱ्या युनिकेम कंपनी गेट बंद आंदोलनाकडे रोहेकरांचे लक्ष लागून आहे. परिषद घेतले त्याचं कारण काल भाजपचे तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी बोलले गेले आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला निमंत्रण केलं. गेट बंद आंदोलन करण्याचा कालचं त्याचा डिक्लेरेशन तुमच्याद्वारे झाला. मला वाटते प्रशांत ठाकूर आमदार यांनी एक पत्र दिलेलं आहे कंपनीला की गेट बंद आंदोलन. सत्ता भाजपाचीच आहे किंवा इतर सर्व असतील यांची, ते सत्ता असल्यामुळंच गुजरातला कंपन्या न्यायचा विचार आहे का असाच एक प्रश्न आम्हाला पडतो. कारण इथं युनिकेममध्ये सर्व स्थानिक कामगार आहेत. आमच्याकडे जे आहेत कामगार तेही स्थानिक आहेत, 100% स्थानिक. आणि इथल्याच लोकांना आम्ही प्राधान्य दिलं आहे. आणि आमची कामं जी आहेत आम्ही पण इथल्याच मातीत जन्म घेतलेला आहे रोह्याच्या. तेव्हा आम्ही कुठले परके आलो, बाहेरचे कुठले आलो. आणि म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगते की आम्ही इथलेच आहोत. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे ते चुकीचं केलं आहे. आणि प्रश्न आणखीन कामाचा आहे तर कामाच्या संदर्भात सांगतो. युनिकेमनी त्यांना खूप कामं दिलेली आहेत. आज 3 कामं त्यांच्याकडे आहेत. हे स्वतःच्या स्वार्थापोटीच मागतायत कामं की दुसऱ्या कार्यकर्त्यांसाठी किंवा कुठल्या पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मागितलेलं नाही की गोरगरिबांसाठी गावातल्या मागितलेलं नाही. साई श्रद्धा एंटरप्राइजेसचा स्वतःचं काम आहे. त्याच्या बायकोच्या नावावर आहे, मिसेसच्या नावावर आहे. त्यांना लेबरचं काम दिलेलं आहे, हे गार्डनिंगचं. त्याच्यातही माणसं आहेत. केमिकलचं काम आहे, जो सॉल्व्हंट बोलतात त्या सॉल्व्हंटमध्ये खूप पैसे आहेत, तेही काम त्याच्याकडे आहे. आणि अधूनमधून रस्ते काम निघतात डांबरीकरणाची, तीही कामं त्याला दिलेली आहेत. CSR फंडातली कामंही त्याला दिलेली आहेत, गावातली केलीत ती. अजून एका कंपनीने एका व्यक्तीला काय काय द्यायला पाहिजे बाबा. एकच कंपनीने काय द्यावं. आणि इतर कंपन्यात पण त्याची कामं आहेतच, नाही असं नाही ना. आज रॉडायला आहे, RIRC काम आहे. तालुका अध्यक्ष झाल्यानंतर अनेक ठिकाणी कामं मिळालीत ना त्यांना पण की नाही मिळाले. आम्ही आज एकाच कंपनीत इतके वर्ष काम करतो. मी 20 वर्ष झाली मला त्या कंपनीत. मी कधी दुसऱ्या कंपनीत गेलो नाही. मी स्वतः सभापती होतो, माझाही अधिकार होता, पण मी कुठल्या कंपनीत जाऊन काम मागितलं नाही. आजपर्यंत कुठली अशी गोष्ट नाही की मी तिथं काम मागितलं. कुठल्याही मॅनेजरनी सांगावं, कुठल्या प्रशासनाने सांगावं की मी काम मागितलं. आम्ही कधी कामच मागितलं. आहे ती कामं आम्ही टिकवण्याचं काम केलं. आणि कंपनी इथली टिकली पाहिजे. इथले स्थानिक लोक, 90% स्थानिक लोक इथं काम करतात. आता राहिला प्रश्न आम्ही खासदारांकडे गेलो तर आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्याकडे जाणार, सुनील तटकरेंकडे जाणार, अनिकेत भाईकडे जाणार किंवा आदित्यताई आहेत त्यांच्याकडे जाणार.
कारण ते आमच्या इथले आमदार सुद्धा आहेत आणि आमच्या पक्षाचे, आम्ही त्याच पक्षात काम करतो इतके वर्षे. आणि काय? मला समजुतीने घेऊन गेट बंद आंदोलनाचा कार्यक्रम थांबवावा असं मी त्यांना विनंती करतो. जी कालची वाईट दिली त्याच्यावेळेला आदरणीय खासदार साहेबांबद्दल आम्ही गागे तालुका अध्यक्ष भाजपाचे आहे, त्यांनी आमचे नेते आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्याबद्दल काल जे वक्तव्य केलं आहे की खासदार साहेब दिल्लीपासून गल्लीपर्यंत लक्ष घालतात, तर खरं आहे. आणि ते दिल्लीपासून इथं तालुक्यात मतदारसंघात कामं आणत आहेत म्हणून ते कामाच्या बाबतीत लक्ष घालतात. ती गोष्ट लक्षात घेऊन आम्ही ह्या गोष्टीवर बोलणं चुकीचं आहे की खासदार साहेब दिल्लीपासून गल्लीवर लक्ष घालत आहेत. आणि आपली आदरणीय खासदार सुनील तटकरे साहेबांबद्दल बोलण्याची उंची काय, आपलं वय काय आणि आपण बोलता काय ह्याचा पण भान ठेवायला पाहिजेत. आणि युनिकेम कंपनी त्यांच्यासाठी खूप काही दिलं आहे, हे देऊन सुद्धा ते आज ही भाषा वापरत आहेत. तर त्या गोष्टीचा त्यांनी थोडाफार विचार करायला पाहिजे. आणि करत असताना आपण लोकांसाठी मागायला असं ठीक आहे, भूमिपुत्र म्हणून आपण मागणी कोणासाठी करतो, तर आपल्या स्वतःच्या मिसेसच्या नावाचा जो असलेला फर्म साई श्रद्धा या नावासाठी मागणी करता. आणि त्यासाठी जर आदरणीय प्रशांत ठाकूर येत असतील तर त्यांनाही समजू द्या का आपण आपले जे पक्षाचे नेते दिलेत ते इथे काय करतायत. ह्यासाठी आम्ही 2 शब्द बोलण्यासाठी समोर आपल्या सर्वांना बोलवलं आहे. त्याच्या पलीकडे जाऊन आज तुमच्याद्वारे एक अजून एक हे सांगू इच्छितो की आदरणीय खासदार तटकरे साहेबांबद्दल अशी गोष्ट परत केली तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून कुठे खपवून घेणार नाहीये. स्वतःच्या स्वार्थापोटी केलेला दिसतोय ना. तिथं आहोतच 25 वर्ष काम करतोय, आम्ही 25 वर्ष काम करतोय ना तिथं. असं आहे की आता आम्ही तिथे ठेकेदार म्हणून काम करतो, आमचीच काही माणसं काढून त्याला देणार आहेत. सुरुवात त्यांनी केली ना, करते. मग स्वार्थ आमचा काय, आमचे आहेत काम करते आमच्याकडेच आहेत. तटकरे साहेब हे आमचे नेते आहेत, ते ह्या जिल्ह्याचे खासदार आहेत. त्यांच्यावर अमित खाक सारख्या छोट्या व्यक्तींनी अशा पद्धतीचं वक्तव्य करणंही योग्य नाही. या तालुक्यात खूप कामं साहेबांनी केलेली आहेत, हे सर्व लोकांना माहिती आहे. आणि असे जे कुठला याचा मुद्दा काढला होता हे चालतं कुठलेच पायी चालण्याचं, त्याचे पैसे काही घेतले जात नाही. तिथं पैसे घेत ते 15 रुपये का 20 रुपये घेतात, पण ते आतमध्ये जातात त्या लोकांचे घेतात, जे रनिंग करतात त्यांचे घेत नाही. ही चुकीची गोष्ट आहे. ते नगरपालिकेत तुम्हाला माहिती मिळालंच. आणि राहिला हा कंपनीचा विषय, तर गेट बंद आंदोलन हा शब्द पहिल्या प्रथम आम्ही ऐकतो MIDC 40 वर्षाच्या. कामगारांचा विचार झाला पाहिजे, त्याच्यामागं कामगारांचा विचार याच्या मागं दिसत नाही. आज 1000 लोक तिकडे काम करत आहेत, कॉन्ट्रॅक्टची असतील, परमनंट असतील, स्टाफ युनियन असेल, स्टाफची कामगार असतील, त्यांच्यावर जवळजवळ 4000 लोक ही पोट भरतात. आणि त्याच्यानंतर मार्केटचा विचार होतो, मार्केटमध्ये पैसा येतो. या साऱ्या गोष्टीचा विचार त्यांनी करायला पाहिजे होता. गेट बंद आंदोलन त्यांनी करू नये अशी आम्ही नम्रतेची विनंती करतो त्यांना. आणि करायचं असेल तर त्याला प्रत्युत्तर देण्याची पण ताकद आमच्याकडे आहे. आम्ही तो आंदोलन मोठ्या प्रमाणात संख्येने कामगार वर्ग जमेल, आमच्या गावातली मंडळी जमतील, किल्ला असेल, धाटाव असेल, रोट असेल, राष्ट्रवादीची भरपूर लोक आहेत या ठिकाणी. उचलून लावतो कार्यक्रम. मग आम्ही कुठल्या, आमचा जन्म ह्याच रोयात झाला, ह्याच मातीत झालेला आहे. ग्रामपंचायत एकत्र असताना माझ्याच मामांनी सगळ्या कंपन्यांना इथल्या मान्यता दिलेली आहे. मग आम्ही कुठले भूमिपुत्र नाही, आम्ही कुठले आहोत हा प्रश्न आम्ही विचारतो. आम्ही कुठले, आम्ही काय पाकिस्तानवरून तर नाही आलो का, UP बिहार मधनं नाही, ह्याच मातीत जन्म झालाय आमचा. आम्ही स्थानिक आहोत इथले आणि गेले 20 वर्ष आम्ही तिथं काम करतोय. कामगार जायला तयार नाहीत त्याच्याकडं, असं कंपनीला पत्रव्यवहार पण केलेलं आहे, सह्यांचं पत्र दिलेलं आहे. का तर तिथं 400 रुपये हजेरी देतो. जे कामगार युनिकमला आहेत तिथं ते 400 रुपये हजेरी देतो. मग याच्याकडे लेबर कमिशनरनी कधी बघितलं नाही, वारंवार आम्ही त्यांना कळवलेलं आहे. त्यांची भूमिका नाही का येऊन चेक करणं.
400 रुपये आजकाल जमाना आहे का 400 रुपये हजेरी देण्याची? आणि तालुका अध्यक्ष झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी कंपन्यांना कामं पण घेतलेली आहेत. मग ते तर दबाव कोणी वापरला का? कार्यकर्त्यांना दुसरं दिलं नाही, द्यायला पाहिजे होतं त्यांनी पण. मग आम्ही आमच्या साहेबांकडे गेलो, तटकरे साहेबांकडे गेलो, तर आम्ही काही चुकी केली? आमचे नेते आहेत, ते तिथं जाणारच ना आम्ही. आता त्यांनी पुढे पावलं उचलली तर आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देऊ त्यांना. शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा. देधडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.